बघूया आजची 1 लाखाची रील, 50,000ची रील आणि 25,000ची रील खायच्या तालुक्यात जातात. देवगड, मालवण, कुडाळ, सावंतवाडी काय आणि बाकीच्या ठिकाणी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग गोपाल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा कुडाळ येथे आहे. मित्रांनो, पाठीमागे बघताय रील्स शहाणा या टीमने, इन्स्टा पेजने खूप सुंदर संकल्पना केली आहे आणि कोकणचा कॅलिफोर्निया तसेच विकासाच्या पाऊलखुणा या विषयावरती कोकणातील जे रील स्टार आहेत त्यांच्या रील बनवले आहे आणि त्याचा आज अवॉर्ड शो आहे. आणि या अवॉर्ड शोमध्ये आम्ही आलो आहे. अजू राणे, कोकण वेडे, त्याच्यानंतर ओमकार बांधकर, देवाचा गड देवगड आणि अजूचा मित्र आणि विराज वेट्टे आला आहे. सगळेजण येणार आहेत. बरेचसे जण या फंक्शनसाठी येणार आहेत. जवळपास 150 रील्स या कॉम्पिटिशनला उतरलेले होते आणि पहिलं बक्षीस आहे ते 1,50,000 आणि 25,000. त्याच्याबरोबर सन्मानचिन्ह किंवा प्रशस्तीपत्रक किंवा प्रमाणपत्र काय असेल ते. खूप मजा येणार आहे. बऱ्याच जणांना आज भेटता येणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. आणि 1 लाख रुपये घेऊ देवगडसून दिलो. कोकण कन्या प्रतीक्षा. हे बघ गाठी भेटी चालू. खूप वर्षांनी भेटलास तसे भेटतात ते आंबे. 1 लाख रुपयाच्या अरे मग चेक देताले चेक. अरे चेक देताले त्याची गरज नाही. चेक देताले आहे. या कार्यक्रमाचा सिम्बॉल छानपैकी गेला बघा. आली हो कोण कोण होते बघा. रिमोर, रिमोर काय सॉलिड. नमस्कार. खूप दिवसांनी आज मी दादाच्या ब्लॉग मध्ये दिसतोय. येस असं राव तरी चला असं पण काळं घेता ब्लॉग मध्ये मी येस ही माझी अचिव्हमेंट आहे. म्हणजे 1,500 रुपये तिकीट काढून यासाठी बस पुरे. इकडे ओमकार झालो, सुयोग, त्याच्यानंतर कोण होत आपल्या ओळखीचे पण आहात. आशिष झालो आणि मंदार. काय म्हणता वरती जाऊन खालती पुढच्या रिकामी असो खालती नाही होय जरा बाहेर जाऊन येलो परत. आणि ऋतिक हॅलो. आणि ऋतिकची मम्मी येईल, आमची मामी येईल. आणि हे देवगडसून हे जास्त मेजॉरिटी घेऊन येईल. कदाचित ट्रॉफी आपले बक्षीस सगळेच जाताल असं वाटतं. बक्षीस काही जाऊ दे पण कोकणामध्ये सिंधुदुर्गात राहू का झालं. आणि काय जाताला एका बघलास ओळखतास सांगा बघ्या पटकन काही काम द्यायला ना. आरव आईर याने वेतोबा सिरियलमध्ये व्यापार आहे वालो 8. आणि आता उद्घाटन सोहळा सुरू होईल आणि त्याच्यानंतर प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात होईल. सर्वप्रथम आम्ही सन्माननीय प्रभाकर सावंत साहेब यांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलित करावा. त्यांच्याचं मांगल्याचं प्रतीक असलेला आपण दीप प्रज्वलन करत आहोत आणि या दीप प्रज्वलनानं या संपूर्ण फेस्टिवलला म्हणजे बक्षीस वितरण सोहळ्याला आपण खऱ्या अर्थानं सुरुवात करत आहोत. दीप प्रज्वलनानं आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे. त्याचप्रमाणे लेखक, दिग्दर्शक आणि कोकण कणा केंद्र अध्यक्ष सन्माननीय साईनाथजी दळवी यांच्या हस्तेही शुभहस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलित होते. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रणय तेली यांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलित करावा. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आजच्या रील स्पर्धेचा दीप प्रज्वलनानं उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. उत्कृष्ट अभिनेत्री अगदी बरोबर आहे. नक्कीच पहिल्या आपण मान देतोय स्त्री शक्तीला, आदी मायेला. आणि फिल्म फेस्टिवलला सुरुवात करत असताना पहिलं पारितोषिक आपण देतोय सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय प्रभाकर सावंत साहेब आणि प्रणय तेली यांना. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. त्यांना विनंती आहे की पुढील घोषित करत आहोत रील शहाणा अभिनेत्री द्वितीय आणि विजेती आहे द्वितीय अभिनेत्री पारितोषिक विजेती शुभदा टिकम. हापूस शुभदा टिकम
शुभदा निकम हे खरं तर खूप मोठं नाव आहे. गेली अनेक वर्ष सातत्यानं रील शहाणा अभिनेत्री प्रथम विजेती आहे. प्रथम रुची नेरुरकर. रील शहाणा अभिनेत्री प्रथम रुची नेरुरकर. रुची संजय नेरुरकर. तेली सरांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देऊन सन्मानित करावं. रील शहाणाची आकर्षक अशी ट्रॉफी, गुलाब पुष्प आणि प्रमाणपत्र. शहाणा संगीत. ज्या पद्धतीने उल्लेख झाला की प्रत्येक अंक महत्वाचं आहे, अगदी 1.5 मिनिटाचं रील, परंतु त्यासाठी संगीतही तेवढं महत्व आहे. संगीतही तेवढ्या महत्वाचंच आहे, तर त्याचा इम्पॅक्ट, ओव्हरऑल इम्पॅक्ट, त्याचं सादरीकरण हे तेवढंच छान वाटतं. रील शहाणा संगीत द्वितीय क्रमांक दर्श सावंत. गीत प्रथम क्रमांक आणि विजेते आहेत आकाश सपकाळ आणि ऋत्विक धुरी. प्रथम क्रमांक रील शहाणा संगीत, आकाश सकपाळ आणि ऋत्विक धुरी. सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते हे बक्षीस वितरित होतंय. रील शहाणा संगीत प्रथम. प्रणयजी देरी साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित करावं. प्रभाकर सावंत आणि प्रणय देरी यांची विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देऊन त्या दोघेही रीलच्या शहाण्या लोकांना सन्मानित करावं. अभिनेता. खरोखरच 90 सेकंदाची ही रील आणि यामध्ये अभिनयाला फार महत्व आहे. आणि ही 2 दिग्गज नावं आहेत इथली, जी अभिनयासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं धडपडत असतात. त्यांच्या हस्ते हे बक्षीस वितरण होत आहे. आणि हे बक्षीस वितरण अर्थात उत्कृष्ट अभिनेता तृतीय, द्वितीय आणि प्रथम. निश्चित अमर आणि खास करून या दोन्ही व्यक्तींना आज या बक्षीस देण्यासाठी खऱ्या अर्थानं निमंत्रित करण्यात आलं. यामागची गोष्ट अशी आहे, यामध्ये तृतीय क्रमांक सर्वप्रथम आपण जाहीर करतोय. रील शहाणा अभिनेता तृतीय क्रमांकाचा मानकरी आहे विद्याधर कार्लेकर. तृतीय क्रमांक विद्याधर कार्लेकर. मिलिंद गुरव हे बक्षीस स्वीकारत आहेत. राहुल कदम द्वितीय क्रमांक अभिनेता, रील शहाणा अभिनेता राहुल कदम. सन्माननीय नाव बरीच येत आहे. येऊ द्या कोण कोण वाटतंय अजून आणि रील शहाणा अभिनेता प्रथम आणि विजेता आहे शाहरुख मांजरे. मनपूर्वक अभिनंदन. कोकणातील सर्वात मोठ्या रील स्पर्धेचा उत्कृष्ट अभिनेता पारितोषिक शाहरुख मांजरे. एका जोरदार टाळ्या या शाहरुख पुजारी यांच्यासाठी. आणि तृतीय क्रमांक आहे तृतीय क्रमांक रील शहाणा लेखक रविकिरण शिरवलकर. लेखन द्वितीय आणि हे पारितोषिक जात आहे निलेश जोशी. सन्माननीय साईनाथजी दळवी यांना विनंती आहे की या द्वितीय पारितोषिकासाठी त्यांनी बक्षीस वितरण करावं. द्वितीय पारितोषिकाचे मानकरी निलेशजी जोशी. उत्कृष्ट लेखन द्वितीय क्रमांक निलेशजी जोशी. निलेश, ज्या पद्धतीनं हा प्रथम क्रमांक दिला जातोय, अतिशय कमी शब्दांमध्ये जी संकल्पना आहे ती मांडली आहे, त्यालाच
पारितोषिक मिळणार आहे तेव्हा निलेशला विनंती आहे की कृपया हे बक्षीस जाहीर करावं. वीर शहाणा लेखक प्रथम क्रमांक आणि विजेते आहेत डॉक्टर प्रणव प्रभू. प्रथम क्रमांक विजेता अर्थात डॉक्टर प्रणव प्रभू. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे कोकणचा कॅलिफोर्निया विकासाच्या पाऊल खुणा. अतिशय उत्कृष्ट असं लेखन कॅमेरामॅन मंडळी. नॉर्मली असं बोललं जातं की कोकणात कुठेही कॅमेरा लावा फ्रेम छान मिळेल. हे कॉमन वाक्य आणि खरोखरच तेवढं निसर्ग संपन्न आपलं कोकण आहेच. पण निलेश हेही महत्वाचं आहे की 10 जणांकडे कॅमेरा दे, मोबाईल दे, कुठेही फ्रेम लावा म्हणून सांग. त्यानंतर काहीतरी एकतरी फ्रेम त्याच्यामध्ये उत्कृष्ट असते. कारण रील शहाणा डीओपी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे. डीओपी रील शहाणा डीओपी तृतीय क्रमांक आणि विजेते आहेत सिद्धेश चव्हाण. रील शहाणा तृतीय पारितोषिकाचे मानकरी डीओपी तृतीय अर्थात सिद्धेश चव्हाण. सन्माननीय केरसे मॅडम यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित करावं. डीओपी तृतीय क्रमांक सिद्धेश चव्हाण. डीओपी रील शहाणा डीओपी द्वितीय आणि विजेते आहेत रील शहाणा डीओपी द्वितीय क्रमांकाचा मानकरी प्रसाद धुरी. उत्कृष्ट कॅमेरामन द्वितीय अर्थात प्रसाद धुरी. सन्माननीय तेजव सर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित करावं. खरोखरच मनापासून अभिनंदन. प्रसाद धुरी द्वितीय क्रमांकाचे मानकरी रील शहाणा द्वितीय उत्कृष्ट कॅमेरामन. रील शहाणा स्पर्धेतील उत्कृष्ट डीओपी त्याच्या उत्कृष्ट फ्रेमिंगमुळे त्या मानांकनापर्यंत पोहोचलेला हा प्रथम पारितोषिक विजेता रील शहाणा डीओपी प्रथम. एनी केसेस कोणाची नावं वाटते कोण? मिलिंद आडेलकर. अजून क्षितिज. अजून मागे सप्पा आणि रील शहाणा डीओपी प्रथम क्रमांक विजेता आहे क्षितिज देवगी. रील शहाणा प्रथम क्रमांकाचा मानकरी अर्थात उत्कृष्ट कॅमेरामन रील शहाणा डीओपी उत्कृष्ट क्षितिज नेवगी. मनापासून आभार. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित व्हावं. कोकणातील सर्वात मोठ्या रील स्पर्धेचा उत्कृष्ट डीओपी क्षितिज नेवगी. उत्कृष्ट एडिटर. आपण सर्वजण यामधले तज्ज्ञ आहात. एडिटर म्हणजे हे किती महत्वाचं अंग आहे हे सांगायची गरज नाही. तरी पण सांगू इच्छितो की एडिटर हा फार महत्वाचा असतो. प्रत्येक फ्रेमिंगला जोडणं. ज्या पद्धतीने एखाद्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन निलेश महत्वाचा असतो, तो कार्यक्रम जोडत जातो, गुंफत जातो. एडिटर तृतीय क्रमांक दिनेश जोशी. एडिटर रील शहाणा एडिटर तृतीय क्रमांकाचे मानकरी निलेश जोशी. सन्माननीय केरसे मॅडम यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित व्हावं.
हे नाव समोर आल्यानंतर नक्कीच रील शहाणा द्वितीय क्रमांक एडिटर, कृपया नाव आपल्याकडून भरपूरच नावं येत आहेत. वेळ न दवडता कोकणातील सर्वात मोठ्या रील स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी असलेला एडिटर अर्थात आकाश सकपा, द्वितीय क्रमांकाचा मानकरी रील शहाणा एडिटर आकाश सकपा. सन्माननीय तेजम सर यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित व्हावं. रील शहाणा एडिटर प्रथम क्रमांक पुन्हा आकाश सकपा. कोण? हरकत नाही. नाव अनाउन्समेंट झाल्यानंतर जोरदार आवाज आला पाहिजे प्रेक्षकगृहातून. काय रील शहाणा एडिटर प्रथम क्रमांक विजेते आहेत क्षितिज देवगी. रील शहाणा विजेता एडिटर अर्थात प्रथम क्रमांकाचा मानकरी क्षितिज देवगी. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपल्या दोघांच्याही शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण व्हावं. उत्कृष्ट डीओपी त्याचबरोबर उत्कृष्ट एडिटरचा मानकरी ठरलेला क्षितिज देवगी. संकल्पना रील शहाणा सर्वोत्कृष्ट संकल्पना तृतीय. आणि कॅमेरा ज्यांच्या हातात आहे सगळ्या गोष्टी शूट करतायत प्रत्येक गोष्ट आणि आता कॅमेरा ज्यांच्या हातात तो खाली ठेवला आहे. सर्वोत्कृष्ट संकल्पना तृतीय क्रमांक अर्थात निलेश जोशी. सन्माननीय नागेशजी निंबळेकर आपल्या द्वितीय. आवाज जोरदार येणार आहे. हा संपूर्ण हॉल दुमदुमून जाईल एवढा आवाज येईल कारण ते नाव आपल्या समोर येत आहे. रील शहाणा सर्वोत्कृष्ट संकल्पना द्वितीय आणि विजेते आहेत विश्वजित बालव. रील शहाणा संकल्पना द्वितीय क्रमांकाचे मानकरी विश्वजित बालव. मनापासून अभिनंदन. तुषारजी तळकटकर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित करावं. कोकणातील सर्वात मोठ्या रील कॉम्पिटिशनच्या संकल्पनेचा द्वितीय क्रमांकाचे मानकरी अर्थात विश्वजित बालव. नक्कीच ही संकल्पना येणं आणि त्याचं सादरीकरण होणं हे फार महत्वाचं असतं. म्हणूनच या स्पर्धेमध्ये संकल्पनेला देखील तेवढंच महत्व आणि म्हणून हे बक्षीस दिलं गेलंय. तर या ठिकाणी
दिग्दर्शक नक्कीच दिग्दर्शनाला फार महत्व आहे. आपली कलाकृती सर्वोत्तम होण्यासाठी दिग्दर्शक सर्वतोपरी प्रयत्न करतो. निलेश जोशी पुन्हा एकदा सन्माननीय विश्रांती तळवटकर यांना विनंती आहे की त्यांनी हे बक्षीस वितरित करावं. शहाणा दिग्दर्शन द्वितीय क्रमांक विजेते आहेत देवेंद्र कोळंबकर. रील शहाणा स्पर्धेतील दिग्दर्शनाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी अर्थात सन्माननीय देवेंद्र कोळंबकर, मनपूर्वक अभिनंदन. नागेशजी नेमळेकर यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित व्हावं. दिग्दर्शन द्वितीय देवेंद्र कोळंबकर, उत्कृष्ट दिग्दर्शक. रसिक प्रेक्षकातून विनंती करतोय की कोणती नावं येत आहेत का. उत्कृष्ट दिग्दर्शक रील शहाणा. कोण वाटते सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. इकडे ऋत्विक नावाच्या समोर हात वर करा. किती जणांना वाटतोय बघूया. ऋत्विक. अजून कोणाला कुठलं नाव येतंय. रील शहाणा 2024 उत्कृष्ट दिग्दर्शक ऋत्विक धुरी. 2024 रील शहाणा स्पर्धेतील उत्कृष्ट दिग्दर्शकाचा मानकरी ठरलाय ऋत्विक धुरी. मनपूर्वक अभिनंदन. या स्पर्धेतील अतिशय मानाचं पारितोषिक अर्थात उत्कृष्ट दिग्दर्शक दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित व्हावं. रील शहाणा 2024 उत्कृष्ट दिग्दर्शक ऋत्विक धुरी. याचा लाराचा काय चालला आता बघा. घेऊन जा घेऊन जा. मोस्ट लाईक रील कडे आणि रील शहाणा 2024 चा मोस्ट लाईक रील आहे. त्याचे मानकरी आहेत मंदार शेट्ये. रील स्टार ऑफ सिंधुदुर्ग मंदार शेट्ये मोस्ट लाईक रील से मानकरी रील शहाणा
2024 मोस्ट लाईक रीलचे मानकरी मंदार शेट्ये. मंदार नेहमीच वेगवेगळे रील करून पोस्ट करत असतो आणि त्याचे फॉलोअर्स देखील खूप आहेत आणि या रीलला देखील आज दुपारी 12 वाजेपर्यंत जास्तीत जास्त लाईक्स मिळाले होते आणि म्हणूनच हे पारितोषिक जात आहे मंदार शेट्टी. रील शहाणा 2024 मोस्ट लाईक मंदार शेट्ये. पारितोषिक लक्षवेधी रील. रील शहाणा लक्षवेधी रील आणि विजेता आहे हर्षद मेस्त्री. रील शहाणा 2024 विशेष लक्षवेधी रील हर्षद मेस्त्री. मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण व्हावं. विठ्ठल तळवलकर त्याचबरोबर तेजस मस्के दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण व्हावं. तर ती या नावामागची संकल्पना पण तेवढी छोटीच आहे की आपण एखाद्याला दीड शहाणा म्हणतो. तर आपला रील पण 1.5 मिनिटाचा असतो म्हणून तो रील शहाणा दीड शहाणा. दीड मिनिटात जो शहाणागिरी करेल तो रील शहाणा अशी ती संकल्पना. थँक्यू. खरोखरच अतिशय उत्कृष्ट अशी संकल्पना या सुपीक डोक्यातून निघाली तेव्हा खरोखर एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या तेजससाठी. कोणत्या ग्रुपला, कोणत्या संघाला, कोणत्या टीमला जाईल हे पाहणं मोठं उत्सुक्याचं आहे. तेव्हा सर्वप्रथम आम्ही मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित करतोय या बक्षीस वितरणासाठी. मी निलेश तुला विनंती करतोय की उर्वरित मान्यवरांना कृपया आपण या सांघिक पारितोषिक वितरणासाठी व्यासपीठावर आमंत्रित करावं आणि या बक्षिसांचा निकाल जाहीर होईल. सांघिक बक्षीस वितरण सोहळ्यासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करतो सन्माननीय केदारजी सावंत साहेब, त्याचप्रमाणे प्रणव तेली साहेब आणि साईनाथ जळवी सर, नागेश शेंबळेकर. आपल्या सगळ्यांना विनंती राहील कृपया आपण व्यासपीठावर यावं. बक्षिसाच्या दिशेने आपण वळत आहोत. रील शहाणा 2024 सांघिक तृतीय पारितोषिक आणि थोडंसं मागे जाऊन द्या. विजेते आपल्या स्क्रीनवर रील शहाणा सांघिक तृतीय क्रमांक मालवणी कांदेचो. आणि वयो केला होतो कॅलिफोर्निया आमची कोकण कोकणाचं खूप बरं. अरे पण असं कसं विकास नको आणि त्याशिवाय काय कोकणचं कॅलिफोर्निया होतं हो. कोणी कोकणात अरे विकासच तो काय होतो. काय म्हणतात कोकणांनू कसा चालला चालला पण हल्ली कोकणात दर्शन दुर्मिळ झालं नाही तुला. यावर विकास नका सांग. कोकणाचं कॅलिफोर्निया हो हो काय नको. अरे आता मी येईल ना आता कोकणचं कॅलिफोर्निया झालंच म्हणून समजा. अरे कोकणचं कॅलिफोर्निया कोणच्या नादात ना आमच्या हक्काचा खरा खरा कोकण गमावून असतं. अरे ह्या तुमच्या हातात कोकणांनी येताना मी येतोय नाही ना माझ्यासोबत ही दोघा कायम येतं. एक लक्ष्मी आणि एक औदसा. आता ह्याच्यातली लक्ष्मी खायची आणि औदसा खायची या तुम्ही ओळखाचा असा कोकणांनी. तर कोकणचा कोकण पण टिकताना आणि कोकणचं कॅलिफोर्निया म्हणतो. अरे चिंता कशा करायची. तृतीय क्रमांकाचे मानकरी मालवणी संकल्पना मांडल्या विकासाच्या संदर्भात. त्या म्हणजे या विकासासोबत लक्ष्मी आणि औदसा दोन्ही असतात. आपल्याला ठरवायचं असतं की कोणाची साथ द्यायची नाही. खरोखरच उत्कृष्ट अशी संकल्पना या रील शहाणा स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचे
2024 मधील सर्वोत्कृष्ट रील शहाणा द्वितीय क्रमांक आहे आपल्या स्क्रीनवर. अरे गावाच्या विकासासाठी थोडी तरी चळवळ करूचीच लागते. दादासाहेब तुम्ही पण एक आर्किटेक्ट आहात. ऑफिसर उद्यापासून कामाला सुरुवात करा. ठीक आहे. दादावरी आपल्या पूर्वजांपासूनचे वड असं नाही, त्यांनी हे जगले आणि आपल्याकडे सोपं येणार आणि आता आपण ते करायचे. पाहिजे तेवढीच नाही, पण एकही झाड न तोडता आपण हानी करू. विकास तुझं बरोबर असा. प्रगतीच्या नावाखाली आपण कोकणाचा ऱ्हास करत गेलो तर पुढच्या पिढीसाठी कोकण रवतला तरी कर. त्यांना जर कोकण बघूचं असाल तर त्या इतिहासाच्या पुस्तकात नाहीतर गुगलवरती बघू चला. कोकणाचं कोकणत्व जपून केलेली प्रगती हा खरा आपल्या कोकणाचा विकास. तुझा पटला मला. अरे कोकण जो कॅलिफोर्निया तर करू कसं, पण पुढच्या पिढी ह्या खरा कोकण दाखवण्यासाठी ह्या असा तर कोकण आपल्या जपाकच होईल. अरे कॅलिफोर्निया पण लाज आली असं माझं गाव असा, या कोकणच्या सातबाऱ्यावर परशुरामाचा नाव असा. मग चिंता कशाला होते या रीती विकास करायचा. रील शहाणा 2024 द्वितीय क्रमांक सर्वोत्कृष्ट रील. विश्वजित पालव आणि त्यांची टीम मनपूर्वक अभिनंदन. मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरण व्हावं. रोख रुपये 50,000, त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी असं या बक्षिसाचं स्वरूप. रील शहाणा सांघिक द्वितीय क्रमांक विश्वजित पालव आणि त्यांचे सर्व सहकारी. रील शहाणा 2024 उत्कृष्ट सांघिक द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहे विश्वजित पालव आणि टीम. मला पुन्हा एकदा रील शहाणा 2024 सांघिक प्रथम. ज्या पद्धतीने काही वेळा आम्ही उल्लेख केला आणि आपल्यामधून जाणून घेतलं की आपल्याला कोणता प्रथम क्रमांक असावा असं वाटतंय, त्याच पद्धतीने आम्ही आपल्याला विचारतोय एनी केसेस फॉर फर्स्ट प्राइज. ऋत्विक धुरी अजून बरं एक काम करूया. पुन्हा एकदा तेच ऋत्विक किती जणांना वाटते हात वरती करा. ऋत्विक तुलाही हात वरती करायला हरकत नाही. बरं देवेन कोणाकोणाला वाटतंय त्यांनी हात वरती करा. ऋत्विक नेमकं उलट करतोय, स्वतःसाठी हात वरती करत नाही, देवेनसाठी करतोय. देवेन बघू जरा किती जणांसाठी. वा 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 वा, हरकत नाही. दोघांसाठी एकदा जोरदार आणि खणखणीत टाळ्या. आणि सर्वात चुरशीचा निकाल अर्थात अंतिम निकाल रील शहाणा 2024 कोकणचा कॅलिफोर्निया विकासाच्या पाऊलखुणा रील शहाणा 2024चा सांघिक अंतिम विजेता आहे स्क्रीनवर.
उत्कृष्ट अशी ही संकल्पना आणि यावर्षीच्या रील शहाणा 2024 चे मानकरी ऋत्विक धुरी आणि टीम सर्वोत्कृष्ट सांघिक प्रथम रील शहाणा 2024 खूप गरजेचं आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती रील शहाणा 2024 प्रथम क्रमांक ऋत्विक धुरी. रील शहाणा 2024 प्रथम क्रमांकाचा मानकरी ऋत्विक धुरी आणि टीम रोख रुपये 1 लाख त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्राचे मानकरी रील शहाणा 2024 चा मानकरी ऋत्विक धुरी आणि टीम मनपूर्वक अभिनंदन. काही सुचत नाही आहे पण खूप भाववेळा झाला आहे. खूप खूप धन्यवाद रील शहाणा. आणि एक गोष्ट आवर्जून सांगेन, आम्ही थिएटर आर्टिस्ट आणि रील्स या क्षेत्रामध्ये सुरुवात झाली या स्टेजवरून आणि आज 1 वर्षानंतर 1 लाखाचे पारितोषिक मिळतात. आणि मी धन्यवाद देईन कारण आमच्या या वाट्यामध्ये रील्स मालवणीचा खूप मोठा वाटा आहे. कारण त्यांनी बाबूजींची रील आमची प्रथम आणली, त्यानंतर आमचा रीलचा प्रवास सुरू झाला. त्यामुळे रील्स मालवणीचे खूप खूप आभार. माझ्याबरोबर आमचे बंटी कदम आहे, ज्यांच्याकडे मी दिग्दर्शन लेखन सर्व काही शिकलो, अभिनय शिकलो, ते आज माझ्याबरोबर आले आहेत. मला खूप बरं वाटतं. माझ्या आईसोबत आहे आणि माझा हुकुमाचा ऐकता म्हणजे आकाश सटपाट तो माझ्यासोबत आहे. भावना आहे, प्रसाद आहे, आमचा DOP साहिल आहे, सर्वजण सोबत आल्यात. आणि खूप बरं वाटतंय की 1.5 मिनिटाच्या कलाकृतीला क्रिएटिव्हिटीला एवढं मोठं बक्षीस लागतंय. खूप खूप धन्यवाद रील शहाणाचे आणि सर्व ज्या स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला त्यांनी सुद्धा मनापासून आभार मी मानतो. आणि एक गोष्ट आयोजकांना नक्की सांगू इच्छितो की आणि स्पर्धकांना पण सांगू इच्छितो की रील्स होतच राहतील पण रील्सच्या गर्दीमध्ये नाटक हलवू देऊ नको. आणि जशी तुम्ही रील शहाणा ही स्पर्धा कंटेंट बेसवर भरवली तशीच जर तुम्ही एकांकिका स्पर्धा, नाट्य स्पर्धा 1 लाख बक्षीस देऊन कोकणात भरवली तर आपल्याला कलाकार काही कमी नाही. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद रील शहाणा. धन्यवाद, मनपूर्वक आभार. खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. रील शहाणा 2024 चे मानकरी ऋत्विक धुरी आणि टीम मनपूर्वक अभिनंदन. आणि 3 नंबर आम्ही मालवणात आणलो. हे बघा गणपती बाप्पा लारा. त्याच्यानंतर तुझं नाव काय था? मनीष कोकणचा रायडर आणि कांडेचोर. याचं नाव काय? याचं नाव विसरलं. गुरु आणि चारू पांढरी आणि हो शशांक. सध्या याच्यात काय तो गायबा सिद्धेश सावंत. ओके. आणि ही ट्रॉफी ही अभिनेता प्रथम ही कोणा गावली? चारुवास पांढरी. ही संकल्पना त्याचीच म्हणजे त्या काच. आणि 3 नंबरचा. आणि इकडे आमच्या काय तर सिंधुदुर्ग ब्लॉगरचे करतात अन्नवडकर, ओमकार बांधकर, दत्ता कातवणकर. ओके धमाल. चला रे. एकदम छानपैकी पार पडला आणि अखेर रील शहाणाची ट्रॉफी देवगडला गेली प्लस 1 लाख रुपये. आणि आम्हा सर्वांना जे सहभाग झाले होते त्या सर्वांना सहभाग प्रमाणपत्र दिलं आहे आणि खूप जबरदस्त छान फिलिंग. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूला सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसून आपण मात्र थांबायचं नसतं. उलटा धरलं रील शहाणा. उलटा धरलं. चला.